गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बायोमॉलिक्युल्सला आपण सुरुवात केलेली होती मागच्या लेक्चरला. त्याच्यात कार्बोहायड्रेट्स हा जो पार्ट आहे, हा जो बायोमॉलिक्युल आहे, त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पर्टिक्युलरली ग्लुकोज, हाऊ ग्लुकोज इज प्रिपेअर्ड. बघा, ह्या ग्लुकोजला म्हटलं आहे आपण डेक्स्ट्रोज किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्रेफ शुगर. बघा, ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला याच्या अगोदर गेलेला आहे मित्रांनो. ग्लुकोज हॅव्हिंग दी मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. ह्या ग्लुकोजचं प्रिपरेशन कसं करतात ते आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. बट वाय दिस ग्लुकोज इज कॉल्ड ॲज अ ग्रेफ शुगर? बिकॉज इट इज प्रेझेंट इन ग्रेप्स. राईप्ड ग्रेप जे असतात, पिकलेले द्राक्ष जे असतात, त्याच्यामध्ये शुगर प्रेझेंट असते. अँड दॅट इज नथिंग बट युअर ग्लुकोज. म्हणजे त्या ग्रेप्सला जो स्वीटनेस आलेला असतो किंवा बाकीचे जे स्वीट फ्रूट असतात त्याच्यात हा ग्लुकोज प्रेझेंट असतो, म्हणून त्याला म्हटलं आपण ग्रेप शुगर. सिमिलरली इफ यू कन्सिडर द ग्लुकोज, ग्लुकोज इज पेंटाहायड्रॉक्सिल कंपाउंड. पेंटा means 5, हायड्रॉक्सिल means OH ग्रुप. तर ह्या ग्लुकोजमध्ये 5 OH ग्रुप आहेत. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला आणि त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. तर त्या स्ट्रक्चरमध्ये 5 OH ग्रुप आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण पेंटाहायड्रॉक्सिल कंपाउंड. ॲट द सेम टाइम इट कंटेन्स 4 chiral कार्बन ॲटम्स किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम. 4 असिमेट्रिक कार्बन त्याच्याकडे असतात. मग मित्रांनो, जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर असिमेट्रिक कार्बन ॲटम असतील, 1 2 3 4 व्हॉट एव्हर इट मे बी, सच टाईप ऑफ कंपाऊंड इज युअर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. तर असा जो कंपाऊंड असतो मित्रांनो, तो तुमचा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो. आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह जर असेल तर तो 2 प्रकारचं रोटेशन तुम्हाला दाखवतं. त्याच्यावरून आपण त्याचं नेमिंग करत असतो. तो जर प्लेन पोलर लाईट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये शिकलो आहे, त्या प्लेनला जो तो राईट हँड साईडला क्लॉकवाईज रोटेट करत असेल तर तो असतो तुमचा डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि तो जर लेफ्ट हँड साईडला रोटेट करत असेल तर तोच तुमचा लिओ रोटेटरी कंपाऊंड. तर ह्या ग्लुकोजला आपण दुसरं एक नाव दिलं बघा, डेक्स्ट्रोज शुगर. यालाच आपण काय म्हणतो, डेक्स्ट्रोज. व्हाय इट इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रोज? त्याच्या मागचं कारण ते आहे की हा ग्लुकोज तुमचा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे आणि त्या प्लेनला तो राईट हँड साईडला रोटेट करतो, डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि दुसरा लिओ असतो, तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तर तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. त्याचं रोटेशन जे आहे ते पॉझिटिव्ह रोटेशन आहे. डेक्स्ट्रोला आपण डीने दाखवतो, प्लस साईनने दाखवतो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, नसेल तर ते चॅप्टर बघा, त्याच्यात तुम्हाला समजेल. तर ह्या पद्धतीने तो पॉझिटिव्ह रोटेशन दाखवतो. डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आहे, म्हणून त्या ग्लुकोजला म्हटलं आपण डेक्स्ट्रोज शुगर. बरोबर आहे का? डेक्स्ट्रोज त्याला नाव देतो आपण. इट इज युअर aldohexose. Again, one of the important characteristic for the glucose is it is a aldohexose. काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं बघा मी, कार्बोहायड्रेट्स मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन. मोनोसॅकराइडचे 2 टाईप्स आपण केले, अल्डोसस, किटोसस. त्या अल्डोससमध्ये पण अल्डोट्रायोज, अल्डोटेट्रोज, अल्डोपेंटोज आणि अल्डोहेक्झोज. तर हे अल्डोहेक्झोजचं एक्झाम्पल तिथं लिहिलं आहे आपण. ग्लुकोज इज युअर अल्डोहेक्झोज. हेक्झोज का तर 6 कार्बन आहेत आणि अल्डो का त्याच्या अल्डेहाइड ग्रुप आहे. म्हणजे त्याचा अल्डेहाइड ग्रुप पण आहे, 5 OH ग्रुप पण आहेत, 4 असिमेट्रिक कार्बन आहे. भरपूर सारी इन्फॉर्मेशन ग्लुकोजच्या बाबतीत आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. बरोबर आहे. मग आता ह्या ग्लुकोजचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करणार बघा मित्रांनो. जस्ट नाव कन्सिडर हिअर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, याच्यावर तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेलं दिसेल. ग्लुकोज हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. How this glucose is prepared, and if you consider
the preparation of glucose. Here glucose is prepared by using two methods. दोन वेगवेगळ्या मेथडने आपण ग्लुकोज तयार करतो. फर्स्ट वन इज फ्रॉम सुक्रोज किंवा यालाच तुम्ही केन शुगर म्हटलं तरी पण चालेल. केन शुगरपासून आपल्याला ग्लुकोज तयार करायचं आहे. केन शुगरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे C12. या सुक्रोजचा फॉर्म्युला कालच बघितला आपण. डायसॅकराइड्समध्ये हा फॉर्म्युला बघितला. ऑलिगोसॅकराइडचे टाईप डाय ट्राय टेट्रा स्टॅच्यूज राफेनोज बरोबर आहे. तसं या ठिकाणी बघा हा C12H22O11 डायसॅकराइडमध्ये 3 वेगळे एक्झाम्पल घेतले होते आपण. सुक्रोज, त्याच्यानंतर माल्टोज, लॅक्टोज. तर ह्या पद्धतीने सुक्रोज जो आहे तो तुमचा डायसॅकराइड आहे. त्याचा फॉर्म्युला आहे C12H22O11. तर ह्या सुक्रोजपासून आपल्याला ग्लुकोज प्रिपेअर करायचं आहे. ह्याच मेथडला म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. तुम्हाला मेथड बघितल्यावर समजेल मित्रांनो व्हाय दिस इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. याला आपण इन्व्हर्जन ऑफ केन शुगर का म्हणतोय हे तुम्हाला ॲक्च्युअल मेथड जेव्हा बघणार आपण त्यावेळेस समजेल. मग इथं काय करायचं नेमकं आपल्याला. खूप सिम्पल मेथड आहे मित्रांनो. ह्या केन शुगरचं कन्व्हर्शन सुक्रोजचं कन्व्हर्शन तुम्हाला ग्लुकोजमध्ये करायचं आहे. व्हेरी सिम्पल मेथड. जस्ट व्हेन दिस cane sugar, that is sucrose, which having the molecular formula C12H22O11, हा जो कंपाउंड आहे केन शुगर सुक्रोज, when it undergoes the hydrolysis, याचं आपल्याला हायड्रॉलिसिस करायचं आहे. हायड्रॉलिसिस म्हणजे काय रे. in the presence of dilute H2SO4 or you can use here dilute HCl at about 323 Kelvin. Okay, just sucrose. This sucrose undergoes the hydrolysis in the presence of dilute HCl or dilute H2SO4 at this temperature. बघा याचं हायड्रॉलिसिस होणार आहे आणि याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर तुम्हाला 2 वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. कारण की हा तुम्हाला माहिती आहे डायसॅकराइड आहे. आपण काल बघितलं डायसॅकराइडची डेफिनेशन. द ऑलिगोसॅकराइड्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड. असं ऑलिगोसॅकराइड ज्याचं हायड्रॉलिसिस केल्यावर तुम्हाला मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल मिळतात. दॅट ऑलिगोसॅकराइड इज कॉल्ड ॲज वर डायसॅकराइड. त्या ऑलिगोसॅकराइडला म्हणणार तुम्ही डायसॅकराइड. तर हा तुमचा सुक्रोज जो आहे हा डायसॅकराइड आहे. याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला मिळणार काय बघा मित्रांनो. हिअर आफ्टर द हायड्रॉलिसिस वन ऑफ द मॉलिक्युल ऑफ टाइम इज ऑफ C6H12O6. हा पहिला मॉलिक्युल मिळेल which is our expected product, and this one is your glucose, and again C6H12O6 तोच molecular formula same आहे, but here the compound is different and that one is your fructose. मग दोघं एक्झाम्पल काल तुम्हाला सांगितलं तुम्ही. मोनोसॅकराइड अल्डोहेक्झोसेसचं एक्झाम्पल आहे तुमचं ग्लुकोज आणि कीटो हेक्झोसेसचं एक्झाम्पल आहे तुमचं फ्रुक्टोज. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे पण त्यांच्यातला फंक्शनल ग्रुप जो आहे मित्रांनो तो मात्र डिफरंट आहे. वन ऑफ दम इज युअर अल्डिहाइड, अनदर वन इज युअर कीटोन. दॅरफॉर बोथ आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. बघा त्या ठिकाणी आपल्याला या सुक्रोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर ग्लुकोज मिळाला आहे, फ्रुक्टोज मिळाला आहे. ह्या टेम्परेचरचा जर विचार केला मित्रांनो तर ॲट दिस टेम्परेचर जास्त टेम्परेचर आहे. नियर अबाउट तुमचं 50+ ते टेम्परेचर आहे. ह्या 50+ टेम्परेचरला दोघं जे आहेत ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतात. आपल्याला त्याच्यातून फक्त काय बाहेर काढायचं आहे रे. जस्ट यू वॉन्ट टू ऑब्टेन हिअर दी क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या क्रिस्टल्सला आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. ॲसिडिक मीडियम आहे, हे डिझॉल्व स्टेटमध्ये ॲडिंग असतील. हिअर यू हॅव टू ॲड दी अल्कोहोल. इथं आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल ॲड करायचं आहे.
मग अल्कोहोल का ॲड करायचं रे? काही वेळेस तुम्हाला एंट्रन्सला विचारलं जातं व्हाय ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज कॅन शुगर. जेव्हा तुम्ही ग्लुकोज तयार करतात कशापासून? सुक्रोजपासून, केन शुगरपासून. वाय अल्कोहोलिक मीडियम इज युटिलाइज. इथं तुम्ही अल्कोहोल लिहिलं तरी चालेल. ॲसिडसोबत तुम्हाला अल्कोहोलिक मीडियम युटिलाइज करायचं आहे किंवा ॲड केलं अल्कोहोल तरी चालेल. असं का? वाय अल्कोहोलिक मीडियम युटिलाइज? कारण की हे दोघं डिझॉल्व्ड आहेत. जर तुम्ही अल्कोहोलिक मीडियम यूज केलं तर काय होणार आहे? इन अल्कोहोल फ्रुक्टोज इज सोल्युबल. लक्षात द्या, व्हेरी इम्पॉर्टंट. अल्कोहोलमध्ये फ्रुक्टोज जो आहे तो कम्प्लिटली डिझॉल्व होतो, सोल्युबल होतो. बट इन अल्कोहोलिक मीडियम, त्या अल्कोहोलिक मीडियममध्ये ग्लुकोज जो आहे मात्र तो ग्लुकोज त्या ठिकाणी सोल्युबल होत नाही. इन अल्कोहोल ग्लुकोज इज इनसोल्युबल. अल्कोहोलमध्ये ग्लुकोज हा इनसोल्युबल आहे म्हणून आपण लिहू शकतो या ठिकाणी इनसोल्युबल इन अल्कोहोल. हे फार महत्त्वाचं आहे. इनसोल्युबल इन अल्कोहोल. आणि या ठिकाणी तुम्ही लिहिणार इट्स अ सोल्युबल इन अल्कोहोल. मग हा जर सोल्युबल असेल तर अल्कोहोल टाकल्यानंतर सोल्युबलच राहणार आहे. आणि हा जर इनसोल्युबल असेल तर हळूहळू जसं जसं टेम्परेचर कमी होईल, कारण की टेम्परेचर जास्त आहे, दोघं सोल्युबल आहेत, पण अल्कोहोलमध्ये हा इनसोल्युबल असल्या कारणाने जसं जसं टेम्परेचर कमी होईल, रूम टेम्परेचरला येईल, तसं या ठिकाणी तो क्रिस्टल्स तयार करेल. हळूहळू क्रिस्टल त्याचे तयार होतील. तर अशा पद्धतीने ड्यू टू क्रिस्टलायझेशन, तो इन्सोल्युबल असल्या कारणाने सहज त्याचं क्रिस्टलायझेशन होईल. कोणत्या मीडियममध्ये? मात्र अल्कोहोलिक मीडियममध्ये. दॅट्स वाय अल्कोहोल इज ॲडेड ड्युरिंग दी प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सुक्रोजपासून जेव्हा तुम्ही ग्लुकोज तयार करतात तेव्हा मात्र त्या ठिकाणी अल्कोहोल तुम्हाला ॲड करावा लागतो. अगेन सम ग्लुकोज क्रिस्टल्स आर ॲडेड. परत त्या ठिकाणी ग्लुकोजचे क्रिस्टल्स ॲड केले जातात मित्रांनो वरून. जेव्हा हे दोघं लिक्विड स्टेटमध्ये असतात तेव्हा अल्कोहोल तर आपण ॲड केलं आहे, अल्कोहोल अगोदर पण आपण यूज करू शकतो, पण वरून ग्लुकोजचे काही क्रिस्टल्स ॲड केले जातात. जर ग्लुकोजचे क्रिस्टल्स ॲड केले तर इथं जो ग्लुकोज आहे लिक्विड स्टेटमध्ये त्याचे लवकर क्रिस्टल तयार होतात. आणि लवकर क्रिस्टल तयार होणे, क्विक क्रिस्टलायझेशन. आणि तिथे एक शब्द महत्त्वाचा वापरला आहे पुस्तकामध्ये, फॉर द सीडिंग पर्पज. वरून जे ग्लुकोजचे क्रिस्टल आपण ॲड करतो ती जी प्रोसेस आहे दॅट इज अ सीडिंग प्रोसेस, सीडिंग पर्पज. लवकर क्विक क्रिस्टलायझेशन झालं पाहिजे म्हणून वरून जे ग्लुकोज क्रिस्टल ॲड केले त्याला म्हटलं आपण सीडिंग पर्पज. जसं दही तयार करायचं तुम्हाला दुधापासून, तर वरून तुम्ही दही टाकतात तेव्हा ते लवकर दही तयार होतं. तसं या ठिकाणी ह्या सोल्युशनमधले ग्लुकोजचे क्रिस्टल तुम्हाला तयार करायचे आहेत म्हणून वरून तुम्ही ग्लुकोजचे क्रिस्टल टाका. लवकर जे ग्लुकोज आहे त्यातलं ते क्रिस्टल तयार करेल. सीडिंग पर्पज झाला तो. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आता दोन कंपाऊंड तुमच्या समोर आहे, ग्लुकोज एक फ्रुक्टोज आहे. पण फ्रुक्टोज काय सोल्युबल आहे आणि ग्लुकोज तुमचा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे, म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये आहे. एक सॉलिड एक लिक्विड तुम्हाला सेपरेट करायचं आहे. जस्ट इट कॅन बी सेपरेटेड बाय दी फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन करून तुम्ही त्याला सेपरेट करू शकतात. फिल्टर करा, त्याला ड्राय करा. तो जर प्युअर नसेल क्रिस्टल ग्लुकोजचं तर त्याला रिक्रिस्टलाइज करा. सहज तुम्हाला त्याचे प्युअर क्रिस्टल्स या ठिकाणी मिळतील. बरोबर आहे? बघा आता ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला लक्षात आलं की ग्लुकोजचे क्रिस्टल्स मिळालं आहे. सुरुवातीला म्हटलं तुम्हाला मी की ही जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज, दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. आता याचं कारण काय असणार आहे? जर आपण आता ह्या सुक्रोजचा विचार केला मित्रांनो, दिस वन इज युअर सुक्रोज. लक्षात व्यवस्थित खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो सुक्रोज आहे, दिस सुक्रोज, सुक्रोज म्हणजे तुमचा केन शुगर आहे. दिस सुक्रोज शोज द डेक्स्ट्रोरोटेटरी प्रॉपर्टी. हा सुद्धा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे आणि त्याचं रोटेशन आहे क्लॉकवाइज डिरेक्शनला, राईट हँड साईडला आहे. किती अँगलने? 66.5 डिग्री. ॲट द सेम टाईम तुम्ही ग्लुकोजचा जर विचार केला, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी की ग्लुकोजसुद्धा तुमचा डेक्स्ट्रोरोटेटरी आहे आणि याचं जे रोटेशन आहे ते 52.7 डिग्री आहे प्लसमधलं. म्हणजेच परत डेक्स्ट्रोरोटेटरला प्लस आला म्हणजेच राईट हँड साईडला त्या प्लेनला तो रोटेट करतो. आणि फ्रुक्टोज जो तयार झाला आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. फ्रुक्टोज जो तयार झाला तो तुम्हाला रोटेशन दाखवतो -92.4 डिग्री. आता मायनस साईन जर वापरलं आहे तर याचा अर्थ काय झाला रे? मायनस साईन जर मी वापरलं असेल तर तो डेफिनेटली लिओ रोटेटरी असणार आहे.
प्लस साईन म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि मायनस साईन म्हणजे काय रे, लिव्हो रोटेटरी. बरोबर, खूप सोपं आहे, सहज तुम्हाला समजेल मित्रांनो. मग रिॲक्टंट तुमचा काय, तर तो डेक्स्ट्रो रोटेटरी आणि त्याचं रोटेशन आहे 66.5. बरोबर आहे, प्लसमधलं. आता प्रॉडक्टचा विचार करा, एक प्रॉडक्ट तुमचा डेक्स्ट्रो, एक लिव्हो आहे, एक डेक्स्ट्रो रोटेटरी, एक लिव्हो रोटेटरी, दोघांची बेरीज करा, 52 - 92. बरोबर आहे, तुमचं आन्सर मायनसमध्ये येणार आहे. म्हणजे ओव्हरऑल मिक्सचर जे तयार झालं हे दोघं एकत्र केल्यावर त्याचं रोटेशन जे आहे, दोघांची जर बेरीज केली मित्रांनो, तर याचं रोटेशन जे आहे तर हे लिव्हो रोटेटरी असेल. म्हणजे तुमचा रिॲक्टंट जो आहे हा डेक्स्ट्रो आहे, रिॲक्टंट इज युअर डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि हा तुमचा लिव्हो रोटेटरी आहे. दोघं प्रॉडक्ट मिक्स केल्यावर तुमचं रोटेशन मायनसमध्ये येणार आहे, बेरीज तुमची मायनस येणार आहे. म्हणजे तो मिक्सचर जे असेल, रेसिमिक मिक्सचर म्हणतो आपण, तर ते लिव्हो रोटेटरी या ठिकाणी असणार आहे, कारण की याचं रोटेशन 52 प्लस आणि तो मायनस त्याच्यापेक्षा जास्त आहे 92, म्हणून टोटल मायनसमध्ये रोटेशन, म्हणजे प्लसचं कन्व्हर्शन मायनसमध्ये झालं, डेक्स्ट्रोचं कन्व्हर्शन लिव्होमध्ये झालं, म्हणून उलट झालं. ते उलट झाल्यामुळे काय म्हटलं आपण त्याला, इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. काही वेळेस मला विचारलं जातं, व्हाय द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. देन द आन्सर इज दिस वन. डेक्स्ट्रोचं कन्व्हर्शन इन ऑल टोटल जर विचार केला तर लिव्होमध्ये झालं आहे, म्हणून ही जी प्रोसेस आहे, प्रिपरेशन मेथड आहे, यालाच नाव दिलं आहे पण इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. लक्षात आला, दिस इज दी फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर ग्लुकोज. लक्षात आलं. त्याच्यानंतर सेकंड मेथड आपल्याला बघायची आहे, which is from starch. Second method, preparation of glucose from starch. This method is your commercial preparation method. किंवा commercial method म्हटलं तरी पण चालेल. This one is your commercial method. म्हणजे जनरली ग्लुकोज जो तयार केला जातो मित्रांनो, आता आजच्या कंडिशनला तो असेल तुमचा ह्या मेथडने तयार केलेला असेल. मग कशा पद्धतीने तयार करणार, स्टार्च काय असणार, स्टार्चचा फॉर्म्युला काय, हे तुम्हाला याच्या अगोदर पण स्टार्चचा फॉर्म्युला गेला आहे की ह्या चॅप्टरमध्ये. काल आपण जेव्हा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला तेव्हा पॉलिसॅकराइड्स तुम्हाला दिलं होतं मित्रांनो. त्या पॉलिसॅकराइडमध्ये आपण स्टार्चचं एक्झाम्पल घेतलं होतं. स्टार्चचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, C6H10O5. खूप सिंपल मेथड आहे, C6H10O5. मग ह्या स्टार्चचं कन्व्हर्शन आपल्याला ग्लुकोजमध्ये करायचं आहे. पण this starch, that is C6H10O5, हा पॉलिमेरिक कंपाऊंड आहे. पॉलिसॅकराइड म्हटलं आपण एन टाइम्स त्याला आपण ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. एनची व्हॅल्यू कमीत कमी 100 किंवा 3000 पर्यंत ते असू शकते, एन मे बी 100 to 3000. तर हा काय तुमचा स्टार्च आहे. मग नेमकं स्टार्च घेणं म्हणजे काय रे, स्टार्चमध्ये तुम्ही पर्टिक्युलर स्टार्च न घेता स्टार्चची मटेरियल काही पण घेतलं तरी चालेल. पोटॅटो माहिती तुम्हाला, बटाटे डोक्यात पण भरले तुमच्या, ते घेतले तरी चालतील. मेज मका घेतला तरी चालेल, कॉर्न घेतला तरी चालेल. मेज असेल, कॉर्न असेल, पोटॅटोज असेल, जे काही स्टार्चची मटेरियल असेल त्याचा पल्प तयार करायचा, लगदा तयार करायचा, पेस्ट तयार करायची इन द ॲसिडिक मीडियम. ॲसिडिक मीडियममध्ये याचा पल्प तयार करायचा. डायल्यूट ॲसिड आपण यूज करतोय, म्हणजे एक प्रकारे याचं तुम्ही हायड्रॉलिसिस करताय मित्रांनो. एन टाइम्स वॉटर मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचं आहे इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. आणि याला मग हा जो पल्प तयार केला तुम्ही, स्टार्च, पोटॅटोज, मेज जे काही असेल तर पाणी टाकलं, त्याच्यामध्ये HCl टाकलं किंवा H2SO4 टाकलं, त्याचा ॲसिडिक मीडियममध्ये पल्प लगदा तयार केला, पेस्ट तयार केली, आणि मग त्याला हीट केलं आपण ॲट हाय टेम्परेचर नियर अबाउट 393 Kelvin at 2 to 3 atmosphere. 393 Kelvin अंडर प्रेशर 2 to 3 ATM. ह्या कंडिशनमध्ये त्याला आपण हिटिंग करतोय, हाय टेम्परेचरला आपण त्याला हीट करतोय मित्रांनो.
आणि मग ह्या स्टार्ची मटेरियलचं हायड्रॉलिसिस होईल आणि हायड्रॉलिसिस झाल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड मिळेल. बघा आता H2 जर याच्यात ॲड केला आपण C6, हे 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 12 H10च्या H12 येऊन जाईल, O5 आणि हा O म्हणजे O6 होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कंपाऊंड काय मिळेल रे, C6H12O6 म्हणजे डेफिनेटली तुम्हाला ग्लुकोज मिळेल C6H10 O5 मीन्स युअर ग्लुकोज इज ऑफ्टाईन. पण हा ग्लुकोज किती टाइम्स मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला, खूप सिम्पल आहे, N टाइम्स तुम्हाला ग्लुकोज मिळेल. अशा पद्धतीने ग्लुकोज तुम्हाला या ठिकाणी मिळाला आहे. बघा ॲट दिस टेम्परेचर अगेन ग्लुकोज इज इन द लिक्विड स्टेट, तो लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. त्याला क्रिस्टलाइज तुम्हाला करायचं आहे, ग्लुकोजचे क्रिस्टल ॲड करा, परत सीडिंग पर्पज आपण या ठिकाणी करू शकतो, बरोबर आहे. बट हिअर इन दॅट सोल्युशन दॅर इज अ एक्सेस ऑफ H2SO4. त्या सोल्युशनमध्ये काय की म्हटलं आपण ह्या मेथडने तुम्हाला ॲसिडिक मीडियम युटिलाइज करायचं आहे, एक्सेस ऑफ H2SO4 आहे. काही वेळेस तुम्हाला एंट्रन्सला क्वेश्चन विचारला जातो, इन द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च, जेव्हा तुम्ही ग्लुकोज तयार करतात कशापासून, स्टार्चपासून, हाऊ विल यू रिमूव्ह द एक्सेस ऑफ H2SO4. क्या for the removal of excess of H2SO4 during the preparation of glucose from starch, the reagent utilized, हा जो एक्सेस H2SO4 आहे तो काढण्यासाठी तुम्ही काय यूज करणार. कारण की ह्या H2SO4मध्ये असताना ग्लुकोज डिझॉल्व स्टेटमध्ये असणार आहे, तो H2SO4 काढणं फार गरजेचं आहे. मग एक्सेस H2SO4 कसं रिमूव्ह करणार, तर या ठिकाणी आन्सर आहे त्याचं, एक्सेस H2SO4 युटिलाइज by adding a chalk powder into the solution. त्या सोल्युशनमध्ये चॉक पावडर आपण ॲड करतो. मग चॉक पावडर ॲड केल्यानंतर H2SO4 कसा रिमूव्ह होणार. बघा आता H2SO4 तुम्हाला दिला आहे, हा तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. बघा H2SO4 प्लस चॉक पावडर. चॉक पावडर म्हणजे काय रे, कॅल्शियम कार्बोनेट. असं झालं तर नेमकं काय मिळतंय तुम्हाला, बघा खूप इम्पॉर्टंट आहे. वन चॉक पावडर, दिस वन इज युअर चॉक पावडर, दिस इज एक्सेस ऑफ H2SO4 आणि हे काय तुमचं, इट्स युअर चॉक पावडर. मग चॉक पावडर ॲड केल्यानंतर कंपाऊंड कसा तयार होतोय बघा, हा CaSO4 तयार होईल, कॅल्शियम सल्फेट. आणि हा CaSO4 जो तयार होतो बघा, तर डाऊनवर्ड ॲरो मी दाखवला आहे. डाऊनवर्ड ॲरो म्हणजे काय रे, इट्स अ प्रेसिपिटेट सेमी सॉलिड मास तुम्हाला मिळेल मित्रांनो. त्याचं सहज त्याला फिल्टर करून तुम्ही बाहेर काढू शकतात. सिमिलरली बघा H2 जो आहे, हा H2 याच्यातला एक CO3 मधला एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन म्हणजे H2 वॉटर तयार होईल, प्लस CO3 मधला एक ऑक्सिजन गेला तर काय बाहेर पडेल रे, CO2 आहे. CO2 तुम्हाला माहिती आहे गॅसेस स्टेटमध्ये असतो मित्रांनो, CO2 बाहेर पडून जाईल. म्हणजे CO2 बाहेर पडला, हा प्रेसिपिटेट हा फिल्टर करून तुम्ही काढून घेतला, फक्त काय शिल्लक राहिलं, ग्लुकोज आणि त्याच्यात वॉटर म्हणजे ग्लुकोजचं सोल्युशन शिल्लक राहिलं आहे. मग त्याला जर तुम्ही हीट केलं तर हीट केल्यानंतर ते वॉटर व्हॅपर्सच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि खाली फक्त शिल्लक राहतील तुमच्या ग्लुकोजचे क्रिस्टल. इथं सीडिंग पर्पजची गरज नाही आहे, मागच्यात आपण सीडिंग पर्पज केला आहे. तर ह्या पद्धतीने जस्ट वॉटर व्हॅपर्सला तुम्ही रिमूव्ह करायचं, जस्ट हिटिंग, खाली तुम्हाला क्रिस्टल्स मिळतील. आता हे जे सोल्युशन आपल्याला ग्लुकोजचं मिळतं अगोदर मित्रांनो, त्याच्यात एक महत्त्वाची प्रोसेस आपण करतो. ह्या सोल्युशनला कुठला तरी कलर आलेला असतो, ड्यू टू H2SO4 असेल, ड्यू टू हिटिंग असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, ड्यू टू इम्प्युरिटीज प्रेझेंट. पण आपल्याला ग्लुकोज हा कलरलेस फॉर्ममध्ये पाहिजे, प्युअर ग्लुकोज तुम्हाला मिळवायचा आहे, कुठल्याच इम्प्युरिटीज त्याच्यात नको आहे. मग त्याला जो येलोइश कलर येणार असतो तो आपल्याला रिमूव्ह करता येतो. तर हे जे सोल्युशन अगोदर आपण ऑब्टेन केलं ग्लुकोजचं, ज्याच्यामध्ये H2SO4 आहे, वॉटर सर्व काही त्याच्यामध्ये असणार आहे, जस्ट दॅट कलर्ड सोल्युशन इज ट्रीटेड विथ ॲनिमल चारकोल. त्याच्यामध्ये आपण ॲड करतो ॲनिमल चारकोल. आता काही वेळेस तुम्हाला एंट्रन्समध्ये विचारलं जातं, व्हाय ॲनिमल चारकोल इज ॲडेड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. स्टार्चपासून जेव्हा तुम्ही ग्लुकोज ऑब्टेन करणार तेव्हा ॲनिमल चारकोल का ॲड केलं जातं. त्याचं कारण असं आहे, ॲनिमल चारकोल हा ॲज अ ॲडसॉर्बंट म्हणून आपण यूज करतो. इट ॲडसॉर्ब द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये फक्त तुम्ही चारकोल जर फिरवला, त्या चारकोलचा तुकडा फिरवला की डायरेक्ट पावडर टाकून दिली तर त्यातलं
कलर्ड मॅटर जे आहे ते ॲडसॉर्ब करून घेतो स्वतःच्या सरफेसवर. तो चारकोल ते कलर्ड मॅटर ॲडसॉर्ब करून गेलं आणि लगेच तो तुम्ही ते रिमूव्ह करू शकतात. म्हणजे तुमचं सोल्युशन जे असेल आता ते क्लिअर असेल आणि मग त्याच्यापासून जे क्रिस्टल्स तुम्हाला मिळतील ते अगदी 100% प्युअर क्रिस्टल तुम्हाला मिळतील. त्याला कुठल्याच प्रकारचा कलर त्या ठिकाणी नसेल. म्हणजे प्युअर ग्लुकोज तुम्हाला मिळेल विदाउट एनी कलर. येलोइश कलर वगैरे त्याला येणार नाही. ते ऑप्टेन करण्यासाठी आपण ॲनिमल चारकोल टाकतो. आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चॉक पावडर कशासाठी ॲड केलं आपण? जस्ट टू रिमूव्ह द ॲक्सेस ऑफ H2SO4. एक्सेस H2SO4 जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो इन डिटेल तुमचं या ठिकाणी प्रिपरेशनच्या दोघं मेथड जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितल्या आहेत. फर्स्ट फ्रॉम सुक्रोज अँड सेकंड फ्रॉम स्टार्च. ठीक आहे, तर या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. काही डाऊट असेल तर पर्सनली मला विचारू शकतात. ठीक आहे, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय बाय.